नमस्कार मंडळी. जाणीजे यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ही रंगीबिरंगी तयारी कशाची आहे हे लक्षात आलं आहे का तुमच्या? एकदम मस्त असते आणि हिवाळ्यात अशी रंगीबिरंगी ही भाजी सगळ्यांच्या घरी केली जाते. सगळ्यांच्या घरी होणारा हा पदार्थ विशेष आहे आणि हा हिवाळ्यात हमखास घरोघरी केलाच जातो. कारण भाज्याच इतक्या छान आलेल्या असतात आणि खूप सोपा पदार्थ आहे, पण प्रत्येकाची करण्याची एक पद्धत मस्त वेगळी असते, वेगळा टच असतो. तसाच माझाही वेगळा टच आहे. तर अशी चमचमीत, झणझणीत आणि मस्त रसदार, चटकदार अशी आपण आज पावभाजी करतो आहे. तर बघूयात काय काय करायचं आहे. याच्यासाठी साहित्याची तयारी करणं आधी खूप महत्त्वाचं असतं. ते सगळं एकत्र केलं तर मग भाजी करायला एकदम सोपं आहे, कमी वेळ लागतो आणि चटकनही होते. आणि तुम्हाला तर माहितीच असेल, भाजी ही मुरल्यावर ही खूप आणखी चवदार होत जाते. तर कशी बघूया. तर याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. अर्थातच बटर लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर लाल मिरच्या ज्या आहेत त्या मी भिजवून ठेवलेल्या आहेत. त्या काश्मीरी लाल मिरच्या 10-12 रात्रभर गरम पाण्यात, आणि त्याची मग पेस्ट करून घेतली आहे पाण्यात घालून. मग 5-7 हिरव्या मिरच्या आणि जवळपास 10-15 लसणाच्या पाकळ्या या पण मी पाणी घालून छान त्याची पेस्ट करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर 3 बटाटे उकडून घेतले, ते कुकरला उकडले. आणि फ्लॉवर, बीट आणि गाजर हे मात्र मी वेगळं उकडून घेतलं आहे भांड्यामध्ये. आणि ते उकडून घेताना त्याच्यानंतर जे उरलेलं पाणी असतात अर्थात व्हेजिटेबल स्टॉक, हा आपल्याला जपून ठेवायचा आहे. हाच पावभाजीत वापरायचा आहे, कारण त्यातला बिटाचा सुरेख रंग आलेला आहे. ही सिमला मिरची आहे 1 घेतली आहे मोठी बारीक चिरून. टोमॅटो घेतले आहे 2 ते 2.5 बारीक चिरून. त्याच्यानंतर एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक. आणि हे फ्रोझन मटार आहे माझ्याकडे, ते 1 बाटीभर घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला हिंग लागणार आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद लागणार आहे, थोडंसं तिखट, धणेपूड, पावभाजी मसाला अर्थातच, काश्मीरी लाल तिखट आणि थोडंसं आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. तर आपल्याला हे साधारण सगळे जे मसाले आपण वापरतो तेच आपण घेतलेले आहे. मीठ लागणार आहे अर्थातच, आणि तेल तर लागणारच आहे, पण तेल याला सगळ्यात कमी लागतं. तर आपण अगदी छोटे 2-3 चमचे तेल घालूया आधी पॅनमध्ये. आणि त्याच्यानंतर बटर घालायचं अर्थातच. तेल घातल्यामुळे बटर जळत नाही म्हणून तेल आधी घातलेलं आहे. आणि मग आपण याच्यात एक एक करत आपल्या भाज्या घालायच्या आहे. तर याच्यामध्ये ही बाकीची सगळी पूर्वतयारी करायलाच आधी थोडासा वेळ लागतो. बाकी मग भाजी शिजायला किंवा करायला मग तो वेळ लागत नाही. तर पूर्वतयारी खूप सुरेख दिसते खरं तर, छान करून ठेवली तर. तर आपण हा एक मोठा कांदा आधी छान घेतला आहे. खूप परतवायचं काही गरज नाही आहे, शिजतो तो आपोआप सगळ्या भाज्यांसोबत हळूहळू. आणि त्याच्यानंतर आपण 3 छान पिकलेले लाल चुटुक्क टोमॅटो घ्यायचे रसदार, त्याच्यामुळे भाजी आणखी छान होते. ते छान थोडे परतून घेतले की मग आपण 1 सिमला मिरची घेतली आहे, ती एकदम बारीक चिरून घेतली आहे. या आपण ज्या न वाफवलेल्या ज्या भाज्या असतात, म्हणजे कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, तर ह्या एकदम बारीक चिरून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्या छान भाजीमध्ये एकजीव होतात, मिक्स होतात. याला वाफ द्यायची मस्तपैकी, म्हणजे ते अजून छान शिजतात. बटरमध्ये येणारा त्याला फ्लेवर जो आहे तो अतिशय सुरेख लागतो. त्यामुळे या शक्यतो उकडून घ्यायच्या नाही, सिमला मिरची उकडून घ्यायची नाही, ती अशीच छान लागते आणि लवकरही शिजते. फ्लॉवर मात्र मी अगदीच अर्धा पाव वगैरे घेतलेला आहे. बीट 1 घेतलं आहे, एक मोठं गाजर घेतलं आहे आणि ते मी छान पाणी घालून छान उकडून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर आपण त्याला छान शिजवून घ्यायचं आहे. असंच आत्ताच बारीक करायची काही गरज नाही, कारण अर्थातच ते उकळलेलं असल्यामुळे शिजणार आहेच. तर आपल्या बाकीच्या भाज्या घालेस्तोवर शिजेस्तोवर ते छान शिजतं. आता आपण 3 उकळलेले हे बटाटे आहेत, ते मात्र कुकरला मी वेगळे उकडून घेतलेले आहेत. फ्लॉवर आणि बटाटा किंवा इतर सगळ्या भाज्या एकदमच सगळ्या याच्यात नका घालू, कारण फ्लॉवरचा जरा उग्र वास असतो, तो सगळ्या भाजीला लागतो आणि मग पावभाजीची ती गंमत येत नाही. म्हणून असं केलेलं आहे. तर नक्की ही ट्रिक वापरून बघा तुम्ही. त्याच्यानंतर हे मटार जे आहेत ते मी फ्रोझन वापरले असल्यामुळे त्याला उकडून घेतलेलं नाही आहे भाज्यांसोबत. तुम्ही जेव्हा फ्लॉवर वगैरे उकडून घ्याल तेव्हा जर तुमचे ताजे मटार असतील तर तुम्ही उकडून घ्या. आत्ता यावेळेला मी थोडंसं व्हेजिटेबल स्टॉक जे आहे ते घातलेलं आहे. तर त्याच्यामुळे भाज्या छान शिजतात. आणि फ्लॉवर, बीट आणि गाजर हे जे शिजवताना पाणी घातलं त्याला बीटाचा त्या पाण्याला खूप छान लाल लाल रंग आलेला आहे. त्याच्यामुळे नॅचरल आपण या भाजीला जो रंग आहे तोच देणार आहे, इतर आर्टिफिशियल काहीही वापरणार नाही आहे याच्यामध्ये. आणि आता हे छान पाणी घालून आपण थोड्या वेळ वाफ दिल्यानंतर अगदी 2-4 मिनटं याला छान स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं. मस्त जितकं एकजीव तुम्हाला पाहिजे तितकं करून घ्या यावेळेला. आणि ते सगळं छान शिजलेलं असतं वाफ देऊन त्यामुळे, आणि उकडलेल्या भाज्यामुळे ते छान स्मॅश होतं. आणि मसाले घालून पण अजून स्मॅश होतं. तर आता आपण ही घालणार आहे लाल मिरची, काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट. तर ही पाण्यामध्ये छान बारीक करून घेतली आहे मिक्सरला. 8-10 वगैरे मिरच्या होत्या काश्मीरी मिरच्या, त्या करून घेतल्या. पूर्ण नाही वापरले मी, साधारण
3 वगैरे इतकं घातलेलं आहे. आणि आता ही हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे, तर ती पण 3 वगैरे चमचे मी घातलेली आहे. साधारण एवढं या भाजीला पुरेसं होईल. हे प्रमाण साधारण 10 माणसांना पुरेल. नंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे, हळद थोडीशी अर्धा टीस्पून, लाल तिखट पण मी अर्धाच टीस्पून वापरलं आहे, कारण आपण हिरवी मिरची लाल मिरची सगळं वापरलं आहे म्हणून. धणेपूड 2 ते 2.5 चमचे घातलेले आहे, टीस्पून म्हणजे. त्याच्यानंतर पावभाजी मसाला आहे, हा मी एव्हरेस्टचा वापरते, तुम्ही कुठलाही वापरला तरीही चालेल. तर हा साधारण 3 टीस्पून इतका मी घातलेला आहे. आणि हे आहे काश्मीरी लाल तिखट, हे खूपच जरुरी आहे, त्याने भाजीला खूप सुंदर रंग येतो. तर हे 3 टीस्पून मी घातलेलं आहे. आणि मीठ अर्थातच 2 ते 2.5 टीस्पून मी इतकं घातलेलं आहे. भाजीप्रमाणे चव घेऊन तुम्ही त्याचं ॲडजस्ट करू शकता, चवीप्रमाणे तुम्हाला कसं कमी जास्त लागतं ते. असं छान भाज्या बाजूला करून मग मध्ये मी हे सगळे मसाले आणि त्या हिरवी मिरची लाल मिरचीचं वाटण घातलेलं होतं. खूप सुंदर त्या छान शिजतं ते मध्ये. आणि मग एकजीव करायचं त्याला. आणि आता आपण जो उरलेला पूर्ण व्हेजिटेबल स्टॉक आहे तो घालायचा आहे. तर साधारण हा 1 ते 1.5 कप इतका होता, त्याच्यामुळे तो तेवढा तर मी पूर्ण घातलेलाच आहे. पण आपल्याला जशी जशी भाजी शिजत जाईल तसं आपल्याला लागलं तर आपण वाटलं तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला वरतून गरम पाणी पण याच्यात घालू शकतो. तर पाणी मात्र गरमच घाला, एवढं लक्षात ठेवा. व्हेजिटेबल स्टॉक जितका जास्त असेल आणि जास्त वापरता येईल तर तो तितका जास्त वापरा, भाजी आणखी चवदार होते. आता परत एकदा आपण थोडं छान स्मॅश करून घेऊया, कारण एकजीव झाली पाहिजे, छान झाली पाहिजे भाजी. पण मध्ये मध्ये थोडी क्रंची पण, मी अगदी लगदा नाही करून घेत आहे. तर थोडीशी क्रंचीपणा किंवा वेगवेगळ्या भाजी दिसली, किंचित दिसली पाहिजे अशी आपण भाजी करतो आहे. तुम्हाला थोडा अजून स्ट्रीट स्टाईल करायची असेल तर थोडा आणखी तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता. हे बघा खूप सुंदर रंग आले भाजीला. आपण काहीही वेगळा रंग घातलेला नाही आहे. बीटाच्या पाण्याचा रंग, बीटाचा रंग, काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट आणि काश्मीरी लाल तिखट यांनीच हा सुरेख रंग आलेला आहे. आता कोथिंबीर घालायची आहे छान भरपूर आणि बटर घालायचं आहे. बटर तर अर्थातच पाहिजे. या भाजीला तुम्ही तेल कमीच वापरा आणि बटरच जास्त घाला, त्याच्यामुळे ही भाजी एकदम अजून छान लागते चवीला आणि त्याच्यामुळे मुरल्यावरती आणखी चवदार होते. तर अशा प्रकारे आपली भाजी छान शिजली आहे. मी आणखी थोडं बटर घातलं आहे आणि भाजी शिजायला जास्त वेळ लागलेला आहे. ती 5-10 मिनटाचीच प्रोसेस आहे, पण आधी अर्धा तास चांगली तयारी करायला लागलेला आहे मला. तर तो वेळ तुम्ही लक्षात ठेवून मग भाजी करा. पण भरपूर माणसांसाठी करायची असेल तर हा बेत एकदम उत्तम आहे. हिवाळ्यातल्या थंडीमध्ये हा बेत खूपच छान जातो आणि सगळ्या भाज्या पोटात तर जातातच, मुलं खूप आवडीने खातात, सगळ्यांनाच हा पदार्थ आवडतो. आणि अशी ही मस्त रसदार भाजी, चविष्ट भाजी नक्की एकदा करून पहा या पद्धतीने, नक्की तुम्हाला आवडणार आहे. आणि हा बेत मेनू तुम्ही ठरवून टाका येत्या विकेंडसाठी. आणि याच्यासोबत मी पाव पण घरी केलेले होते, पण त्याची रेसिपी पुढे कधीतरी देईन. तर हे बघा अशी चमचमीत रसदार चवदार चटकदार भाजी झालेली आहे, एकदम स्ट्रीट स्टाईल. आम्हाला इथे बाहेर खाण्याचा काहीच पर्याय नसतो, त्यामुळे असे पदार्थ पण घरीच करावे लागतात आणि ते घरी जास्त छान होतात असंही होतं आणि मनसोक्त खाता येतात. तर हे बघा असे मस्तपैकी लादी पावसुद्धा मी यावेळेला घरी केलेले ओव्हनला आणि ते खूप छान झाले होते. तर त्यामुळे याची रेसिपी पण मी नक्कीच पुढे कधीतरी शेअर करेन, कारण इथे पाव पण अजिबात चांगले मिळत नाहीत. इथले पाव जे असतात ते खूप जाडे असतात, आतमध्ये खूप मैदा असतो आणि खूप गोडूस असतात चवीला. तर ते आपल्या या स्ट्रीट स्टाईल पदार्थांसोबत अजिबात जात नाही, ते खूप गोडूस लागतात. त्यामुळे पाव पण मी यावेळेला घरीच ट्राय केलेले आणि ते छान झाले. त्याची रेसिपी नंतर कधीतरी. पावभाजीची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एवढा मोठा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुढच्या भागात भेटूच या, तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.